तुम्ही डास, झुरळ, ढेकुण, वाळवी, मुंगी, माशी, पाल, कोळी, उंदीर यांच्यापासून त्रस्त आहात का? त्यामुळे या अडचणींवर कायमस्वरूपी मात करण्यासाठी फक्त एक फोन करा वैष्णवी पेस्ट कंट्रोलला 88 28 60 64 56 87 67 16 53 56 या नंबरवर. आता कीटकांना संधी नाही. वैष्णवी पेस्ट कंट्रोल गुगल सर्टिफाइड 5 स्टार, कस्टमर सॅटिस्फाईंग रेटिंग प्राप्त, ISO 9001 मानांकन प्राप्त. आमच्या शाखा मुंबई, पुणे आणि पंढरपूर. आता कीटकांना आपले अतिथी होऊ देऊ नका. प्लॉट नंबर 77 सह्याद्री नगर, इसबावी, पंढरपूर. प्रयत्न करूया. भगिनींनो, आज आपण या ठिकाणी जेल भरोसा आपण आंदोलन केलेलं आहे. करण भाऊ म्हटले त्याप्रमाणे जरांगे पाटलांच्या मार्फत सुद्धा एक फोन मुख्यमंत्र्यांना करण्याचा आपण प्रयत्न करूया. काल आपल्या काही भगिनी, आपले शिष्टमंडळ मुंबईमध्ये गेलो होतो, त्यांनी सुद्धा खरंच काय चाललंय हे पाहून आलेले आहेत. आणि म्हणून मला विश्वास आहे की येणाऱ्या कॅबिनेटच्या मीटिंग मध्ये एक गाव दोन तुकडे सरकारला करावे लागतील. आणि येणाऱ्या कॅबिनेटच्या मीटिंग मध्ये एक गाव दोन तुकडे होत नसतील तर आम्ही करणभाऊ ठरवलेले महाराष्ट्रामध्ये एक नागपूरला 11 जिल्ह्यातल्या आशा गटप्रवर्तक सर्व जमून संविधान चौकामध्ये आमरण उपोषणाला 15,000 पेक्षा अधिक आशा गटप्रवर्तक बसण्याचा निर्णय हा विदर्भामध्ये आयटक संघटनेने घेतलेला आहे. हे सर्व भगिनींना कळू इच्छितो. दुसरा निर्णय आपण घेतलेला आहे की उत्तर महाराष्ट्रामधल्या सर्व आशा गटप्रवर्तकांना घेऊन आपण नाशिक जिल्ह्यामध्ये, नाशिक शहरामध्ये आमरण उपोषणाला बसण्याचा निर्णय घ्यायचा आहे. सगळ्यांची तयारी आहे का? सगळ्यांची तयारी आहे का? त्याच्यावर बसलेले आपल्याला हा निर्णय, तुमची सगळ्यांची इच्छा आहे. आपण परवा काल पण मी सांगितलं होतं का सर्व जिल्ह्यातल्या आशा नव्हत्या. आज मी आपल्याला सांगू इच्छितो की आपण जेव्हा बसणार आहोत तेव्हा आपली भूमिका आहे की आपल्या प्रत्येक तालुक्यातल्या प्रमुख आशा गटप्रवर्तक फक्त पाणी पिऊन उपोषण करतील आणि बाकी ज्यांच्या तब्येतीचे प्रॉब्लेम आहेत आणि बाकी सगळ्यांनी एकावेळेस आमरण उपोषण करण्याची गरज नाही. त्यांनी डबे खाऊन मात्र तिथंच बसायचंय आणि मोठ्या संख्येने जरांगे पाटलांचा पॅटर्न प्रमाणे आपल्याला शक्ती प्रदर्शन रस्त्यावर बसून करायचं आहे ना तयारी? आणि मला कल्पना आहे की नाशिकमध्ये प्रत्येक आशा भगिनीचं गटप्रवर्तकांचं एक तरी नातेवाईक नाशिकमध्ये आहे की नाही? ते तुमच्या घरी आल्यावर तुम्ही त्यांना पाहुणचार करतात. त्यांना सांगायचं आम्हाला पाहुणचार नको, पण आमचा डब्बा आमच्या आंदोलनाच्या स्थळी आणून देण्याची जबाबदारी आपल्या नातेवाईकांवरती टाकायची. बरोबर? कारण त्यांची उपस्थिती पण वाढेल, त्यांना पण कळेल की आपल्या भगिनींना ही वेळ कोणी आणली, हे पण आपलं भूमिका कळेल. आपल्याला पाठिंबा पण संख्या वाढेल आणि मोठ्या संख्येने आपली ताकद पण दिसणार आहे. म्हणून नाशिकमध्ये आपण जे बसणार आहोत त्या संदर्भात, नागपूरच्या संदर्भात आपली बैठक आज उद्या कृती समितीची होणार आहे. आयटकच्या पदाधिकाऱ्यांशी माझं बोलणं झालेलं आहे आणि म्हणून आपल्याला पायी जाणं शक्य नाही. हे सर्व भगिनींचा आपण काल पण अनुभव घेतलाय, माहिती घेतलेली आहे. म्हणून ही जी ताकदचा आपला उपयोग आहे तो योग्य ठिकाणी योग्य आंदोलन करून आपण करणार आहोत. आणि मला विश्वास आहे की येणाऱ्या बुधवारच्या पर्यंत आपल्या पदरात 100% सरकारला द्यावं लागेल. नाहीतर महाराष्ट्रातल्या 75,000 अशा 4,000 गटप्रवर्तकांच्या रोषाला सामोरं जावं लागेल. आजचा बजेट मी काही पाहिलेला नाही, परंतु आशा गटप्रवर्तकांना काही दिलं असं काही मला अजून कोणी सांगितलेलं नाही. काही मिळालं का आपल्याला? म्हणून या मोदी बाबाने 2018 मध्ये 19 मध्ये टाळ्या वाजून घेतल्या, कामं करून घेतले, 1000 रुपये फेकून आपल्या काही आशा गटप्रवर्तकांचा जीव सुद्धा गेलेला आहे, शहीद झालेले आहेत. पण केंद्र सरकारने करण भाऊ 2018 पासून 1 रुपया सुद्धा बेधडक आणि रोखठोक बातम्या पाहण्यासाठी करकम सुपरफास्ट न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवरती क्लिक करून नोटिफिकेशन ऑन करा.